हाय सोना, तर रक्षाबंधन चालू आधी हाय कर. हाय. खूप दिवसांनी बघते ना आधीला. इथे बघा, ही आदूची सिस्टर आली आहे. हाय, तुझं नाव सांग. अनुष्का. हिचं नाव अनुष्का. आणि खूप खूप म्हणजे पहिल्यापासून आधीला राखी बांधते. छोटेसे असल्यापासूनचे फोटो आहेत त्यांचे. तर आता ती राखी घेऊन आली आधीला. हे बघा, दिसतंय का ताक? मी ताट दाखवते. आणि हे दोघं बघा, बहीण भाऊ है ना आदू. आदू हसतोय. चला तर मग रक्षाबंधन करूया आता. नमस्कार मैत्रिणींनो, गुड मॉर्निंग सगळ्यांना. वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि मी कोमल तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करते. तर सगळ्यात आधी सर्वांना रक्षाबंधनच्या, नारळी पौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर तुम्ही थंबनेलमध्ये पाहिलंच असेल आमची राखी पौर्णिमा, नारळी पौर्णिमा आमची कशी साजरी झाली ते. तर मी तुम्हाला आता एक्सप्लेन करणार आहे की कशी साजरी झाली. हे बघा, हे इथे बसलेत. ठीक आहे. तर काल होता बुधवार आणि माझी नेहमीप्रमाणे बुधवारी सुट्टी होती. तर काही कारणास्तव आम्हाला बँकेत जायचं होतं आणि आम्ही दोघं जण गाडीवरती बँकेत निघालो ठरल्याप्रमाणे. आणि घरातून आम्ही काहीतरी 9 वाजता निघालो असेल, बरोबर ना? 9 वाजता निघालो. आणि त्यानंतर कोथरूडच्याच जवळपास आहे ना, कोथरूडच्या बस स्टॉपच्या इथे ते तनिष्क नवीन शॉप झाले, त्याच्या समोर इतका रस्ता खराब झालाय, इतका खराब झालाय की तिकडं रस्ता कमी आणि खड्डे जास्त आहेत. त्या खड्ड्यांमुळे ना एक माणसाला चुकवायला गेले हे, आणि आम्ही दोघे पण गाडीवरनं घसरून पडलो. म्हणजे ऍक्च्युली गाडी स्लिप झाली आणि दोघे पण पडलो रस्त्यावरती. 2 मिनिटं काही कळालंच नाही की काय झाले. तर जोरदार ऍक्सिडेंट झाला. हे एकीकडे पडले, मी एकीकडे पडले. तर ह्यांना जरा दुखापत झाली आहे चांगलीच पायाला. हे पहा, दिसतोय, हा पाय नॉर्मल आहे, ह्या पायाला दुखापत झाली आहे. आणि इतका टम्म फुगला होता तो पाय. आणि रस्त्यावरती खूप गर्दी जमा झाली. मग तिथे जे लोक होते त्यांनी पटापट आले, ह्यांना सगळ्यांनी उचललं. कारण की मी सावध होते, मी पटकन उठले, पण ह्यांच्या गुडघ्याला मार लागलेला, ह्यांना उठताच येत नव्हतं. आणि गाडी पण एका बाजूला पडलेली, माझा मोबाईल एका बाजूला पडलेला. मी इतकी घाबरलेले, मी थरथर कापत होते की मला कळलंच नाही 2 मिनिटं की ह्यांना लागलंय किती. पडलो तर दोघे, पण ह्यांना लागलंय किती कळलंच नाही. मग 2-3 ते असे 50-1 वर्षाचे असतील ते लोक, त्यांनी मग ह्यांना उचललं वगैरे, बस स्टॉपपर्यंत नेलं धरून. कारण की ह्यांना पाय टेकवायची सुद्धा ताकद नव्हती पायामध्ये, है ना, पाय सहनच होत नव्हता तेवढा. तर मग त्यानंतर तिथं आम्ही अर्धा 1 तास बसलो. मग मी सगळ्यांना विचारत होते इथं कुठं दवाखाना आहे का, दवाखाना आहे का. तर दवाखाना होता, पण हे म्हटले की नाही, मी उभंच राहू शकत नाही, तर तुम्हाला नेणार कसं. मग कसं बसं करून त्या लोकांनी धरून धरून मग यांना माझ्या गाडीवरती बसवलं. आणि नशीब त्यात पण चांगली गोष्ट की यांची गाडी नव्हती नेली, माझी गाडी नेली होती. जर यांची गाडी नेली असती ना तर घरी कसं आलो असतो, मग घरीच आम्ही येऊच शकलो नसतो घरी. कारण की मग मला येऊ शकलो असतं, मग मला रिक्षा बघावी लागली असती, मग खूप धावपळ झाली असती. मग ती गाडी तिथंच पडली असती. मग आता ह्यांना कसं आणणार ना ती गाडी. मग त्यानंतर आम्ही अर्ध्यात आलो. तिथून जे ट्रॅफिक लागली, 2 तास माझ्या ट्रॅफिकमध्येच गेले. आणि मग नंतर मग आम्ही फॅमिली डॉक्टरला फोन केला, त्यांच्याकडे गेलो. त्यांच्याकडून मग आम्ही तपासणी केली, टीटीचं इंजेक्शन घेतलं. त्यांनी मग आम्हाला सांगितलं की पाय सुजलाय, एक्सरे काढावे लागतील. मग आम्ही दोघं एक्सरे काढायला गेलो. दिसतंय, हे एक्सरे. तर असं मी एक्सरे काढले आणि एक्सरेमध्ये असं झालंय की बोनला नाही धक्का लागलाय, पण मसल्सला आतून सूज आली आहे. हे बघा, हा पाय फुगलाय ना, त्यामुळेच फुगलाय. तरी आता खूप बरं आहे आणि हे म्हणजे चांगले बसू शकतात. त्यामुळे मग म्हटलं की चला आपण सगळ्यांना सांगूया. काल असं झालं, आपली फॅमिली आहे एवढी मोठी, तर फॅमिलीला पण कळालं पाहिजे की आपल्याला काय प्रॉब्लेम झाला. आणि हा सगळ्यांनी विचारत होते की इतके दिवस तू ब्लॉग का नाही शूट करत. तर
एक मागच्या 2 सुट्ट्यांपूर्वी आहे ना माझ्या हातावरती, ह्या हातावरती कुंडी पडली झाडाची, लोखंडाची, कामामध्ये. वरती कुंडी होती, ती लटकत होती आणि मी त्यातलं फ्लावर खाली पडलं म्हणून मी उचलायला गेले आणि ती कुंडी थर्ड दिशेने माझ्या हातावर पडली आणि त्यामुळे माझा हात इतका बम सुजला होता. त्याला मी हळद वगैरे लावून, त्यावेळेस पण मला एक्सरे सांगितले, पण मी म्हटलं की जाऊ दे, होईल नीट. झालाय बरा, थोडी पण नाही, बऱ्यापैकी बरा झालाय. तर त्यामुळे मग मी व्लॉग शूट करत नव्हते, कारण की मला त्याच हाताने मोबाईल धरायला लागतो आणि माझं मोबाईलचं स्टँड खराब झालंय म्हणजे बऱ्यापैकी. तर त्यामुळे मग मी शूट करत नव्हते, कारण की माझा हात खूप पेन होत होता, म्हणजे मला अक्षरशः पीठ पण मळता येत नव्हतं. तर संगीता ताईच करत होत्या, येऊन पीठ मळत होत्या, भाजी करत होत्या आणि मी कुठं बरी नाही झाले तर ह्यांच्या पायाला दुखापत झाली. मी पण पडले गाडीवरनं, माझ्या मांडीला वगैरे असं घसटलंय, काय म्हणतात त्याला, खरचटलंय आणि ह्यांचा असा पाय झालाय. तर ह्यांना पूर्ण 8 दिवस बेड रेस्ट सांगितलाय. बेड रेस्ट म्हणजे उठायचंच नाहीये बेडवरनं, फक्त वॉशरूमला जायला तुम्ही उतरू शकता, ते पण पाय अजिबात खाली टेकवायचा नाहीये. आणि त्यात पण असं सांगितलंय की ती सूज आहे, त्याचं पाण्यात रूपांतर नाही होऊन द्यायचं. जर त्यात पाणी झालं तर मग ते छोटंसं ऑपरेशन करून ते पाणी पण काढावं लागेल. म्हणजे इतकं डोक्याला टेन्शन. त्यात सण आलेत, गौरी गणपती आलेत जवळ. म्हणजे मला काही टेन्शन नाहीये. मी ह्यांना सारखे म्हणतात मी कशाला काळजी करता, मी आहे. तरी हे म्हणतात नाही रे, तू काय करणार, हा ना, काय मी आहे ना, नुसते काळजी करतात, तू काय करणार, करू, होईल हळूहळू असं. आणि म्हणून मग आमची अशी ही आजची अवस्था. ताई आत्ताच येऊन गेल्या, सारखे येतात ते संगीता ताई. मग आम्ही आज काय रक्षाबंधन नाही केली आहे. त्या म्हणले की तुला चांगलं बरं वाटू दे, आपण उद्या रक्षाबंधन करूया. मग असा हा आमचा कालचा पूर्ण दिवस आणि आजचा दिवस पूर्ण असा ह्यांचा नुसता. आज तरी बसलेत ते, काल तर झोपूनच होते दिवसभर, आज तरी उठून बसलेत. मग म्हटलं, मी त्यांची परमिशन घेतली की मी हे सगळं सांगू का आपल्या फॅमिलीला, तर हे म्हटले की हो सांग, है ना. मग हे म्हटले की हो सांग तू सगळ्यांना, तुला वाटत असेल तर कम्फर्टेबल. म्हटलं तुम्ही कम्फर्टेबल आहे का, ते हो म्हटले. मग तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर केलं. तर हा असा यांचा रिपोर्ट दिसतोय, हा असा यांचा रिपोर्ट आलाय पायाच्या गुडघ्यांच्या हड्डीचा. हे असं यांचं नाव इथे दिसतंय का, यांचं असं नाव. असा हा आमच्यासोबत घडलेला कालचा प्रसंग. खूप बेकार प्रसंग होता. त्या माणसाला धडकलो असतो ना तर मग त्याला सुद्धा लागलं असतं आणि आम्हाला तर लागलंच असं 100%. म्हणून ह्यांनी असा प्रयत्न केला की बाबा त्याला तरी वाचवूया आपण, म्हणून त्याला चुकवायला गेले आणि आम्ही दोघं पण गाडीवरनं घुसून पडलो. आणि इतकी स्लो स्पीड होती, खूप स्लो स्पीड होती, तरी पण पडलो. कसं असतं, ज्या घडणाऱ्या गोष्टी असतात त्या आपण काही चुकवू शकत नाही, त्या घडणाऱ्या गोष्टी घडणारच असतात. आणि त्यामुळेच मी आज पण सुट्टी घेतली आणि मी उद्या पण सुट्टी घेतली, कारण की यांना स्वतःचं काहीही करता येत नाही. कोण करणार, कामातून सुट्टी देत नाहीत, पण तरीसुद्धा मी सुट्टी घेतली आहे. काल तर वीकली ऑफ होता, आज सुट्टी, उद्या सुट्टी. तर हा ब्लॉग मे बी तुम्हाला उद्या येईल, आज येईल नाही सांगू शकत. तर अशी ही आमची कंडिशन. आणि आदू इथे बसलाय. आदूची छोटीशी रक्षाबंधन झाली आहे ना मम्मा. अनु आली होती आधीला राखी बांधायला, है ना. ती व्हिडिओ तुम्ही बघा. आता हे बघा, राखी पण बांधली आहे. आमची सायली दीदी पण आली होती, पण कसं आहे ते ह्यांच्यामुळे मग कोणाचाच मूड नाही आहे की नाही का, मामाला बरं नाही आहे, मग कसं काय करायचं असं वगैरे चाललं होतं. आणि आदू इथे खातोय स्माइलीज, है ना मम्मा, स्माइली खातोय आधी. हे इथे बसलेत. म्हणजे आता कसं एक जण घरातला आजारी असेल ना, पूर्ण घर असं शांत थकून जातं, आहे का नाही. हा म्हणतोय आधी. हे बघा असा रिपोर्ट काढला आणि त्यांनी लिहिलेलं पण दिलाय रिपोर्ट. हे असं त्यांचं. काल तर आहे ना मी इतकी सुधीर झालेले, मी एकटीच यांना घेऊन इकडं पळ तिकडं पळ. काल आम्ही घरातनं 9 वाजता गेलेलो, घरी यायला 3 वाजले. ह्या दवाखान्यात जा, त्या दवाखान्यात जा, ते डॉक्टर इकडं सांगतायत, हे डॉक्टर तिकडं सांगतायत, परत मग रिपोर्ट आणायला जा. खूप धावपळ झाली. त्यात ह्यांचे ऑफिसचं काहीतरी कुरिअर करायचं होतं, ते कुरिअर करायला जा. 2 आम्ही हे बघितले, काय हो म्हणतात त्याला, पोस्ट ऑफिस. 2 पोस्ट ऑफिस बंद होते. मग 3ऱ्या पोस्ट ऑफिसमध्ये गेलो. परत ह्यांना कसं म्हणजे मला उचलून गाडीवर बसवायचं, त्यानंतर मग मी गाडी स्टार्ट करायची, हा सगळा गोंधळ होता. मग मी त्यात कसं शूट करणार ना, ते शूट करायचं जाऊ दे. मी घरात कुणाला सांगितलं पण नाही फोन करून की असाच आमचा ॲक्सिडेंट झालेला आहे बाबा आणि आम्ही पडलेलो आहे, यांना खूप जबरदस्त मार लागलेला आहे, यांना चालवत नाही आहे, उचलून ठेवावं लागतंय वगैरे. तर जेव्हा ताईंना कळलं तेव्हा ताई खूप चिडल्या होत्या की तू आम्हाला सांगितलं नाही, असं नाही. पण कसं ती सिच्युएशनच अशी होती की मी पूर्ण गडबडून गेले. ते मी इतके घाबरले होते. मी त्या बस स्टॉपला त्या लोकांनी बसवलेलं, मी तिथंच रडायला लागले की नाही का, तुम्हाला काय झालं, माझ्यामुळंच झालं
मला असं वाटलं की मी नीट बसले नाही का गाडीवरती म्हणून स्लिप झाली का काय. नंतर मग हे म्हटलं तू नाही तुझ्यामुळं नाही तो माणूस मध्ये आला आणि मी त्याला चुकवायला गेलो म्हणून आपण पडलो. तर सगळ्यांना मी माझं एवढंच सांगणं आहे की तुम्ही खबरदारी घ्या. ठीक आहे, आता पाऊस चाललाय, तुम्ही खबरदारी घ्या की बाबा खड्डे वगैरे तर सावकाश गाडी चालवा. मला तर आता कानाला खडा, मी इतकी हळू गाडी चालवेल ना. आणि नेमकी माझीच गाडी होती. ॲक्टिवाज लवकर स्लिप होतात असं म्हणतात, पण अनुभवला आम्ही अक्षरशः की ॲक्टिवा खरंच स्लिप होतात. तर सगळ्यांनी काळजी घ्या. पावसाळ्यात व्यवस्थित गाडी चालवा, स्पीड स्लो ठेवा. कारण की कसं आहे, किती केलं तरी आता पावसा पाण्याचे खड्डे होणारच. आणि अजून एक गोष्ट आहे की ना, खड्ड्यामध्ये ना पाणी भरलं ना की आपल्याला कळत नाही की तो खड्डा किती खोल आहे. त्यामुळे जिथं पाणी भरलं ना तिथून खरंच गाडी नेऊ नका. एखाद्या वेळेस चेंबर वगैरे उघडे असतात, त्यात गाडी जाते, तर ती पण काळजी घ्या. आता ह्यांना थोडीशी दुखापत झाली, 8 दिवस तर ह्यांना बेड रेस्ट सांगितलाय. पुढे मग आहातच तुम्ही आमच्यासोबत, तर तुमचे ब्लेसेस असेच आमच्यासोबत राहू द्यात. आणि तुमचे आशीर्वाद आहेत म्हणून आम्ही आज सुखरूप आहोत. कारण की कसं, गाडी स्लिप झाली, काहीही होऊ शकत होतं. म्हणजे गाडी स्लिप झाली, आम्ही पडलो, मागून एखादी दुसरी गाडी येऊ शकत होती, किंवा आम्ही पडलो तर अजून काही दुखापत होऊ शकत होती. पण ते थोडक्यात वाचवलं. देवबाप्पा आहे, गणपती बाप्पा सोबत, आणि तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद आहे, तुमच्या सगळ्यांचं प्रेम आहे, म्हणून आज आम्ही सुखरूप आहोत. आणि म्हणजे व्यवस्थित घरी येऊ शकलो. तर असंच आमच्यावरती प्रेम करत राहा, असंच सपोर्ट करा. चला तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. हा छोटासाच ब्लॉग होता, मी म्हटलं की तुमच्यासोबत शेअर करावं ही गोष्ट झालेली. तर चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, हे का नाही आदो. चला, ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा, आणि बेल आयकॉन पण दाबा, म्हणजे तुम्हाला कळेल की मी कधी कधी व्हिडिओ अपलोड केली आहे ते. आणि इथून मागे मी व्हिडिओ नाही अपलोड केला, त्यामुळे खरंच सॉरी. कारण की खूप सारे प्रॉब्लेम्स चालले होते माझ्यासोबत. की माझ्यासोबतचा एक पार्टनर माझा, त्याचं लग्न होतं, तो गावी गेला होता. 15 दिवस माझ्या एकटीवरच लोड होता, खूप काम होतं. त्यानंतर मग तो आला, पण माझ्या हातावरती कुंडी पडली आणि माझा हात सुजला होता, त्यामुळे ब्लॉग नाही आले. आणि आता ब्लॉग शूट करायचा तर ह्यांना बेड रेस्ट सांगितलेला आहे, पण तरीसुद्धा मी प्रयत्न करणार आहे की तुमच्याबरोबर खूप 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 ब्लॉग शूट करून मी शेअर करेल. तर चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.